रामकृष्ण हरी मंडळी, कस काय मग मजेत का? व्हिडिओ आवडल्यानंतर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. या जेवण करायला. चला जेवण चालू. या बघा दावते तुम्हाला काय काय या जेवणामध्ये. या तुम्ही सर्वजण जेवायला. जेवण आवडल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा जेवण कसं काय आहे म्हणून. सुक्की बटाट्याची भाजी, चपाती, पापड, लोणचं. बघा असं जेवण ह्यामध्ये तळलेला होता. आता भाजलाय मी पापड. एवढं चाललंय दाजींचं सुरू. अहो थकवा आलाय. कूलर लावलाय, जेवायचं ना आता झोपायचं. कामच ते आता. ऊन तर असलं पडलंय की सांगायलाच नको. असं ऊन पडलंय. या कुठं गेलतात? शिंगणापूर. शिंगणापूर झालं की ज्योतिबा, कोल्हापूरची टीव्ही, बाळूमामा, निफानी, पंढरपूर. कस काय झालं देवदर्शन? एकच नंबर. सगळ्यांची दर्शन भारी झाली. आत्मापुत्री बाळूमामाचं तर दोनदा दर्शन झालं. घाट कस काय या आल्याच्या नंतर मला सांगत होते लय मोठा घाट आहे म्हणून. लय मोठा घाट आहे. हा ना. असं काम मी आवरून झालंय. छान अशी देवपूजा केली. जेवण करायचंय. मग चला दावते तुम्हाला. देव पूजन झालंय मस्त असं. बघा मस्त अशी देवपूजा. अगरबत्ती संपली बी. बऱ्याच वेळ झालं ना देवपूजा केलेली. पहिलं काय होतं, ह्या वाटीमध्ये मी धूप जाळायचे. म्हणजे ऊद जाळल्याला छान असतो घरामध्ये. पण तुमच्या दाजींना जातानाच सांगितलं होतं आपल्याला असं ऊद जाळण्यासाठी एक भांडं घेऊन या म्हणून. आणि इकडं पहा ऊद आणलाय तुमच्या दाजींना. हा उदय ना एक नंबर आहे. मस्त असा हा उदय बाळूमामाच्या दरबारामधला आहे. आता जवळजवळ आम्ही बऱ्याच दिवस झालं तिथला उद वापरतो. थोडासा राहिला होता, पहिला होता, पण हे काय इकडं दावते. थोडासा एवढाच राहिला होता पहिल्यामधला. मग त्यांना सांगितलं होतं जाताना, म्हटलं आपल्याला उद घेऊन या आणि उद जाळण्यासाठी एक भांडं घेऊन या. बघा तुपाचा छान असा मस्त दिवा लावलेला आहे. म्हशीचं तूप आहे आणि तुपाचा दिवा लावलाय. कधीतरी तुपाचा पण दिवा लावायचाच कधीतरी. म्हणजे मला तर जसा लक्ष होईल मी तसा तुपाचा दिवा लावितच असते. कसं काय वाटली देवपूजा सांगा. छोटंच देवघर आहे आपलं, काय भरपूर असं मोठं नाही, आपलं साधारणच आहे. 555 हा उद कधी पण वापरायचा, छान असतो. आणि घरामध्ये उद पेटवल्यानंतर इतकं बी छान वाटतं. म्हणजे आनंद असं वाटतं की घरामध्ये सुगंध दुर्माळण्याच्या नंतर मस्त असं वाटतं. मस्त असं वातावरण होतं. देते पाणी दे म्हणते. पाणी राहिले द्यायचं. देते पाणीच देते. आवाज कमी कर पिल्लं. ए परा ड्रामामध्ये मस्त असं थोडंसं राहिले गार पाणी. बाकीचं जार भरून ठेवलाय. वाऱ्याने भरपूर असा पाला येतोय. सारखं झाडून झटकून चालूच आहे, पण पाल्याला काही कमी नाही. तसं जेवण झालंय. चला आता आपली रात्री काय झालं, निम्म्या रात्रीच्याला नवीन गाय आणलेल्या होत्या. त्या मुक्त गोठ्यामध्ये सोडल्या होत्या. म्हटलं काय लगेच यायची नाही, पण हबाळल्यामुळं गाय गेली. रात्रीचीच येली, समजल्या सकट नाही. कधी येली काय समजलं नाही. सकाळी गाया सोडल्या चारा टाकण्यासाठी. आतमध्ये चारा टाकलेला असतोच, धारासाठी सोडल्या. समध्या गाय आल्या आणि एक गाय यायना. म्हणलं एक गाय का तिथं कोपऱ्यामध्ये उभा राहिली. शेणखताच्या ढिगाऱ्याच्या आडून दिसाना पलीकडं वासरू होतं बसलेलं. म्हणलं गाय काय यायना. त्यांना म्हणलं जा बरं बघून या गाय कशामुळं यायना म्हणून. तर गेले बघायला.
तर गायचं वासरू तिथं छान अशी मस्त कालवडीला जन्म दिलेला आहे गाईने. कसं असतं, देव लागला द्यायला आणि पदूर नाही घ्यायला असं झालंय. मस्त मस्त छान कालवड दिलेली या, लय छान आहे ती पण, भरपूर छान वाटलं. इकडं बघा मस्त असा आराम चाललाय त्यांचा. आणि तिकडं आतमध्ये गोठ्यामध्ये दिसतच असं कालवड बसलेली, जाऊते मी तुम्हाला. पण लय छान वाटलं, भरपूर असा आनंद झाला. कसं आपल्या दारामध्ये तिच्या पायामध्ये अजून एक दुसरी लक्ष्मी आली, लय छान वाटलं. परंतु आत्ता काय आपण तिला सांभाळणार नाही का, तर वर्षातनं एक कालवड मोठं झाल्याच्या नंतर आपण दुसरं कालवड सांभाळतो. पण ती कालवड एक जणाला पाळाय द्यायची, अगोदरच ठरलं होतं. ते म्हणले ताई आम्हाला पाळाय द्या, आम्हाला पाळाय द्या. तर ती पाळायला द्यायची. टायमिंग भेटला किंवा त्यांना आवडलं तर मी त्यांचा व्हिडिओ घेईल. त्यांना आवडलं तर, नाही आवडलं तर मी नाही घेऊ शकत. कसं जास्त त्याची मर्जी असते, कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत. आपल्याला आवडतं म्हणजे साऱ्या दुनियालाच आवडतं असं काही नसतं. बघू, आवडलं तर मी 100% व्हिडिओ घेईन. त्यांनी नेताना म्हणलं 2-3 दिवस चिक पाजतो तिला चांगल्यापैकी. चिक पाजल्याच्या नंतर छान असं मस्त प्रोटीन भेटतं. त्या चिकामधले काही घटक असते, ती घटक मिळतात त्या वासराला. त्याच्यामुळे म्हणलं चिक पाजतो, जेव्हा चिक संपन्न ना तेव्हा तुम्ही त्याला घेऊन जावा. म्हणले बरे जमतं, या जवळचेच आहे, काही लेवल लांबचे नाहीत. पहिले पण आपण त्यांना अगोदर एक कालवड दिलती, इतकं छान संगोपन केलं, एकच नंबर मस्त वाटलं. त्याच्यामुळेच त्यांना परत आणखीन आपण द्यायचा निर्णय घेतलाय. नाहीतर मग तसं काय आपण देत नाहीत, का तर आपल्याला पाळणं शक्य नाही, का तर भरपूर जित्राब झालेत. आणि आत्ता पावसाचे दिवस काय म्हणतात ना, असं वडून धरलंय, त्याच्यामुळे भरपूर अवघड वाटते. दुधाला पण चांगलं मार्केट आले, जरा शेतकरी दिवस आले, त्याच्यामुळे थोडंफार आपलं चला म्हणलं होते 10-5 खर्चायला. का तर शेतकऱ्याचं समजा त्याच्यावरतीच असतं, काही शेतकरी काय मोठ्या नोकरीला नसतो. म्हणून म्हणलं जाम द्या, देऊ आपण कुणाला तरी, जमते म्हणलं, काय अडचण नाही. चला धावते आता तुम्हाला. जार बीर एकदम व्यवस्थित पडला मस्तपैकी. सकाळी जार पडला पण धावणार होती, पण काय झालं, दाद्या कॉलेजला जाताना माझा मोबाईल घेऊन जातो. तुमच्या दाजी पण बाहेर होते शूट घेताना, दाजी पण घरी नव्हते. जार पडल्याच्या नंतर थोडीफार घाण पडतच असती, तशी घाण पडते. आता थोड्या वेळच्यानं धुवून घेऊन स्वच्छ घेणार आहे. पहिलीची एक कालवड आहे आपली ही, जवळजवळ दीड महिन्यात झाले असन, त्याच्यामुळे ह्याला सांभाळणं मुश्किल आहे. का तर मग एकाचंच बालपण मस्तपैकी छान त्याचं राहतं, नाहीतर मग त्याला पाजाय गेलं की ह्याच्याकडे दुर्लक्ष होतं. त्याच्यामुळे तसं काय नको म्हणलं, आपलं एकाकडेच लक्ष देऊ. एकच आहे, ह्याला व्यवस्थित मोठं केलं, सांभाळलं तर बाक वाढून तरी पटकन लक्ष दिल्यावर ह्याचं धड नाही ह्याचं नाही. त्याच्यामुळे म्हटलं नकोच, आपल्याला राहून दे, आपलं आहे एवढं पोटापुरतं बाद झालं. लयची काही हाव करत बसायचं नाही. पण ती पण छान टक्केवारीतलं मस्त असं झालं या, लय छान झालंय म्हणजे लय. किती देख नाही बघा ना, ते दिसतच असं. तर कुणाला पाहिजे नसलं ना कुणाला, तर तसे कमेंट पण करून सांगा, तसं आम्ही देऊ. पण कुणाला पाहिजे नसलं तर तसं बळजुरी नाही, बळाचा आग्रह नाही आहे, पण पाहिजे नसलं तर. कोंबड्यांचं कसं काय चाललंय, कुट्टी इसकटतात, थोडीफार केली कुट्टी मी सकाळी. मग लाईट जाती भीती म्हणलं आपलं करून ठेवलेली बरी असते. इकडं बघा खुराकाचा टॉक, आपला खुराकाचा टॉक कधी संपतच नाही, अनलिमिटेड असल्याने सारखं आहेच. 2-3 गोण्या शिल्लक आहेत तवरच येऊन पडतं, या 2-3 गोण्या शिल्लक आहेत तवरच येऊन पडतं. खुराकाचं बी काही टेन्शन नाही. ह्या गायांना काय आहे, आणखी नवीन आहेत ना, त्याच्यामुळे आतमध्ये गोठ्यामध्ये इथं अजून काय सोडलेलं नाही. चला आता शुभ दुपार पण नाही झालेली. चला आता बाय बाय करते इथंच व्हिडिओला.